आपल्याला शासकीय डिपार्टमेंटमधून वेगवेगळी माहिती हवी असते, ती माहिती आपण अधिकाऱ्यांना विचारतो तर ती माहिती आपल्याला दिली जात नाही. तर त्यासाठी एक सोपा मार्ग असतो RTI ॲप्लिकेशन करणं. तर ते ॲप्लिकेशन कशाप्रकारे ऑनलाईन करायचं ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या माहिती फॉर यू या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती पुढे भेटत राहील. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला RTIonline.Maharashtra.gov.in या वेबसाईटवर येऊन जायचे. तुम्हाला या वेबसाईटची लिंक हे डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तिथून तुम्ही डायरेक्ट इथं आल्यावर तुम्हाला या प्रकारे वेबसाईट ओपन झालेली दिसणार आहे, जिथे तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा आपला लोगो दिलेला आहे. त्याच्यानंतर RTI ऑनलाईन या प्रकारे इथं वेबसाईट दिलेली आहे. तर इथं ऑप्शन तुम्ही बघू शकतात की होम, सबमिट रिक्वेस्ट, सबमिट फर्स्ट अपील, यू स्टेटस या प्रकारे इथं ऑप्शन दिलेले आहेत. तर आपल्याला इथं अर्ज करण्यासाठी काय करावं लागणार ते आपण इथं बघूयात. तर अर्ज करण्यासाठी तुम्हाला इथं सबमिट रिक्वेस्ट हा ऑप्शन दिलेला आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. सबमिट रिक्वेस्ट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या प्रकारे इथं इंटरफेस ओपन झालेला दिसणार आहे. इथं काही गाईडलाईन दिलेल्या आहेत, त्या तुम्ही वाचून घ्यायच्यात किंवा नाही वाचल्या तरी चालेल. तर इथं लिस्ट ऑफ डिपार्टमेंट दिलेले आहेत. तर तुम्हाला कोणत्या डिपार्टमेंटमधील कोणत्या विषयाबद्दल माहिती हवी आहे किंवा कोणत्या कामाबद्दल माहिती हवी ते तुम्ही इथून बघू शकता. तर तुम्हाला इथं स्क्रोल करायचे. स्क्रोल करून तुम्ही ही माहिती वाचली म्हणून तुम्हाला खाली एक टिकआउट असते, आय हॅव रीड अँड अंडरस्टँड द अबव गाईडलाईन. त्याच्यानंतर इथं टिकआउट केल्यानंतर सबमिट हा ऑप्शन दिला आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. सबमिट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन फिलअप करावा लागणार. तो ॲप्लिकेशन तुम्हाला या प्रकारे इथं दिलेला आहे. तर मित्रांनो, पहिल्यांदाच तुम्हाला इथं डिपार्टमेंट इथे सिलेक्ट डिपार्टमेंट दिलेले आहे, तिथे तुम्हाला डिपार्टमेंट सिलेक्ट करायचे आहे. इथं सिलेक्ट डिपार्टमेंट करायचं. तिथं आपण कलेक्टर ऑफिस जो जिल्हा असेल तो जिल्हा तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. तर मी इथे रँडमली कोणता पण एक जिल्हा घेतो आहे. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही जर ॲप्लिकेशन कलेक्टर ऑफिसला केलं आणि कोणत्याही डिपार्टमेंटला ॲप्लिकेशन केलं असेल, पण तुम्हाला इथं डिपार्टमेंट हा कलेक्टर ऑफिस सिलेक्ट करायचं, तर तुमचं ॲप्लिकेशन हे डायरेक्ट कलेक्टर ऑफिसला जाईल. तिथून ते ॲप्लिकेशन ज्या डिपार्टमेंटची माहिती मागितली त्या डिपार्टमेंटला ते ॲप्लिकेशन तिथून डायव्हर्ट केलं जाईल. तर तुम्ही डायरेक्ट त्या डिपार्टमेंटसुद्धा चॉईस करून त्या डिपार्टमेंटला ॲप्लिकेशन करू शकता. तर त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर जेंडर आणि ॲड्रेस म्हणजे तुमचा पत्ता टाकायचा आहे. त्याच्यानंतर पिनकोड, त्याच्यानंतर देश म्हणजे भारत किंवा ओदर जे काही असेल ते तुम्ही इथं टाकायचं आहे. तर त्याच्यानंतर स्टेट, महाराष्ट्र आपला स्टेट आहे. त्याच्यानंतर जिल्हा सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तालुका झाल्यानंतर गाव आणि गावनंतर ठिकाण, तुम्ही शहरी भागामध्ये राहतात किंवा ग्रामीण भागात राहतात ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर तुमची शैक्षणिक स्थिती म्हणजे तुम्ही सुशिक्षित आहात किंवा निरक्षर आहात तुम्हाला सिलेक्ट करायचं. तर इथं आपण साक्षर म्हणून लिटररी या ऑप्शनवर क्लिक करायचं. लिटररी या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही कितीपर्यंत शिकलाय ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्याच्यानंतर फोन नंबर, जो तुमचा फोन नंबर असेल तो फोन नंबर इथं टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मोबाईल नंबर, जो तुमचा मोबाईल नंबर स्वतःजवळचा असेल तो मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुमची ईमेल ID, महत्त्वाची म्हणजे तुमची ईमेल ID इथं टाकून घ्यायची. त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्हाला राष्ट्रीय नागरिकत्व म्हणजे इथं इंडियन हे सिलेक्ट असलेलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला अर्जदार दारिद्र्य रेषेखालील आहे का हे विचारलेलं आहे. जर तुमचं दारिद्र्य रेषेखालील कार्ड असेल तर तुम्ही येस किंवा नो येस करू शकता. जर नसेल तर तुम्हाला इथं नो करायचं आहे. तर माझ्याकडे आहे म्हणून इथं नो करता आहे. त्याच्यानंतर इंटर BPL कार्ड नंबर म्हणजे इथं कोणता नंबर टाकायचा. जर तुमचं रेशन कार्ड पिवळं रेशन कार्ड असेल ते तुम्हाला इथं रेशन कार्ड नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर निर्गमन वर्ष म्हणजे इथे तुम्हाला हे टाकले किंवा नाही टाकले तर त्याचा विषय नसतो. जर तुम्हाला इथं स्टार दिलेला असेल तर ते कंपल्सरी टाकावं लागलं असतं, पण इथं स्टार दिला नाही त्याच्यामुळे इथं टाकायची काही गरज नाही. त्याच्यानंतर मित्रांनो, इथं तुम्हाला 150
शब्दामध्ये इथं मजकूर मांडायचा आहे. तर मित्रांनो इथं तुम्हाला ॲप्लिकेशन लिहिण्यासाठी तुम्हाला एक PDF मध्ये डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तर त्याच्यानंतर ती PDF बघून तुम्ही इथं टाईप करायचं आहे आणि ते फक्त 150 शब्दात असायला पाहिजे ते ॲप्लिकेशनचा फॉर्मॅट. त्याच्यानंतर तुम्हाला जर काही सपोर्टिव्ह डॉक्युमेंट जर अपलोड करायचे असतील किंवा त्यांना द्यायचे असतील तर तुम्हाला इथं चूज फाईल हा ऑप्शन दिलेला आहे, त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला ते डॉक्युमेंट्स तुम्हाला इथून चॉईस करून घ्यायचे. तर इथं त्यासाठी इथं चूज फाईल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला या प्रकारे इथं ऑप्शन दिलेले असतात 3. त्याच्यानंतर तुमच्या मोबाईलमधील इंटरनल मेमरी असेल तिथून तुम्ही ते फाईल इथं, तर मित्रांनो इथं मी कोणतं पण एक रँडमली चॉईस करतो आहे. या प्रकारे इथं चॉईस करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली कॅप्चा दिलेला आहे, तो कॅप्चा इथं व्यवस्थित फिलअप करायचा आहे आणि खाली सबमिट हा ऑप्शन दिलेला आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही RTI ॲप्लिकेशन घरी बसून कशाप्रकारे ऑनलाईन करू शकता ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा, जेणेकरून ते सुद्धा त्यांच्या गावातील असो किंवा त्यांच्या तालुक्यावरची माहिती असेल ते घरी बसून ते स्वतः घेऊ शकतील. तर मित्रांनो RTI करायला काही पैसे लागत नाही. फक्त जर तुम्ही ऑफलाईन करायला गेलं तर तुम्हाला तिथं 10 रुपये चलन फी भरावी लागते. जर तुमच्याकडे जर रेशन कार्ड असेल तर तुम्हाला तिथं 10 रुपये सुद्धा लागणार नाही. तर अशा प्रकारे तुम्ही घरी बसून RTI ॲप्लिकेशन करू शकता. तर मित्रांनो काही या व्हिडिओबद्दल काही अडचण असेल तर तुम्ही व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगू शकता. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. अभ्यास करून एकदम सायलेंट जा, बघूया हा काही